बहुता वेळ भक्तीची आकारा, बहुता वेळ भक्तीची आकारा, होशी केशी राजा माय बापा, तुझे पायी मज झालासे विश्वास, म्हणून या आसन करी ऋषी मुनी सिद्ध साधका पार, कळला विचार त्यासी तुझा, तुझे पायी मज झालासे विश्वास, म्हणून या आसन करी नाही नाशते सुख विधरेत यासी, झाले जीवदास सर्व भावे, तुझे पायी मज झालासे विश्वास, म्हणून आस मोकळी, तुका म्हणे सुख नमाये मानसी, तुका म्हणे सुख नमाये मानसी, धरिले द्वेषी पायी तुझे, तुझे पायी मज झालासे विश्वास, म्हणून आस मोकळी, पांडुरंगा त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, अकारण करुणावरुणारे, इथं आतमध्ये व्यवस्थित आवाज यावा, हा मी मारते थोडस, अकारण करुणावरुणालय भक्तवंशा कल्पतरू, अनंत कृपा विभूषित, अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन श्री पंढरीनाथ, विश्वमाऊली श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री तुकोबाराय, अनंतेश्वर नागेश्वर या महादेवाच्या मंदिरामध्ये यांच्या उत्सवानिमित्त चालू असलेला हा अखंड नाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन महोत्सव यातील 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा तुम्हा सर्व भाविकांच्या कृपा प्रसादाच्या द्वारे मला प्राप्त झाली आहे। प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय आपली स्थिती प्रतिपादन करतात, परंतु ती स्थिती येण्यासाठी काय कारण ठरलं तर तुकोबाराय सांगतात, माझ्या भगवंताचा स्वभाव, भगवंताचा स्वभाव वैशिष्ट्यच असं आहे, थोडासा विकू कमी करा, भगवंताचा स्वभाव वैशिष्ट्य या ठिकाणी प्रतिपादन करतात। कसं आहे भगवान पंढरीनाथ कसे आहेत, ज्यांची आपण भक्ती करतो त्यांचा स्वभाव माहिती पाहिजे, ज्यांच्या संगतीमध्ये जायचे त्यांचा स्वभाव माहिती पाहिजे, ज्यांचा स्वभाव माहिती नाही त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्याला स्वभाव माहिती नसल्यामुळं कधी कधी आपल्याला दुःखही भोगावं लागतं की, पंढरीनाथाचा स्वभाव तुकोबाराय सांगतात, बहुता वेळ भक्तीची आकाजा, तुकोबाराय सांगतात माझा पंढरीनाथ खूप उतावीळ आहे ना, कशासाठी उतावीळ तर सांगितलं भक्तीची आकाजा, भक्ती असा शब्द उच्चारला इथं, भक्ताची आकाजा नाही भक्तीची आकाजा, याचं विशेषण पुढे बघू आपण, भक्तीची आकाजा, तुकोबाराय त्यांच्याच भगवंताचा स्वभाव सांगतात त्यांना आणि त्यांना बोलतात, देवा तुमचा स्वभाव कसा आहे, बहुता वेळ भक्तीची आकाजा, होशी केशी राजा माय बापा, केशी राजा माय बापा असे दोन विशेषण परमात्म्याला लावले। विशेषण कशाला म्हणावं जास्त व्याकरण सांगत नाही, परंतु सहज आलं म्हणून सांगतो, नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात। दोन विशेषण सांगितले, पहिलं विशेषण केशी राजा, केशी राजा हे विशेषण का लावलं याचं कारण आहे,
की भगवंतानं उतावीळपणा भक्तीमध्ये जर सर्वात जास्त कोणासोबत केला असेल तर ते आहेत नामदेवराय. आणि नामदेवरायांच्या अत्यंत प्रिय आराध्य दैवताचं नाव नामदेवराय सांगतात, माझा केशीराज बर्वे केशीराजा घडवाले. तसं केशीराज माझा परमात्मा आहे. नामदेवरायांच्या देवाचं नाव आहे केशीराज. तुकोबराय सांगतात, देवा जसं नामदेवरायासाठी उतावीळपणा केला ना तसंच माझ्यासाठीही करा, हे सांगण्यासाठी केशीराजा. आणि पुढे सांगितलं माय बापा. माय बापा म्हणजे काय? देवाने विचारलं असेल नामदेवरायांचा अधिकार वेगळा, तुकोबराय तुमच्यापेक्षा, असं जर म्हणत असतील देव तर ऐका म्हणे देवा, जरी मी नामदेवरायांसारखा भक्त नसेल बनत तरी सुद्धा मी एक मुलगा बनू शकतो. आई वडिलाला जसा आपला मुलगा कसाही असू द्या प्रिय असतो. बरोबर आहे मुसंडे महाराज? गुरुजींची आठवण येते. आई वडिलांना आपला मुलगा कसाही असतो प्रिय असतो. तसं तेव्हा माझ्यामध्ये कितीही अवगुण असू द्या परंतु मी तुम्हाला विशेषण देतो माय बापा. म्हणजे माईसारखं आणि बापासारखं तुमचं माझ्यावर प्रेम असावं. माय बाप जसं आपल्या मुलाचे अपराध पोटामध्ये घालतात तसं पंढरीनाथा तुम्ही आमचे अपराध पोटामध्ये घालावे म्हणून हे विशेषण आहे माय बापा. माझ्याकडे बघा, शेवटपर्यंत असंच चालू असते का? आता बंद होईल ना? तुकोबराय सांगतात, बहुता वेळ भक्तीची आकाजा होशी केशीराजा माय बापा. मायबाप असणारा तो आहेस. मग पंढरीनाथ म्हणतायत, हा मी आहे असा म्हणून तर देवा तुझे पायी मज झालासे विश्वास. देवा असा तो आहेस म्हणून तुझ्यावर माझा विश्वास आहे. तुझे पायी मज झालासे विश्वास म्हणून आस नोकरी. देवा तुझ्यावर पूर्ण विश्वास माझा आहे म्हणून मी दुसऱ्या विषयीची इच्छा सोडून दिली. आता एक उदाहरणार्थ देऊन सांगतो. आपण एखाद्या विषयीची इच्छा कधी सोडतो? जर आपल्याला तसं अधिष्ठान चांगलं प्राप्त झालं तर सोडतो. उदाहरणार्थ बघा, महिला मंडळी आहेत, ज्यावेळेस या उपवर होतात त्यावेळेस त्यांचं लग्न ज्यावेळेस लावलं जातं त्यावेळेस एक कन्यादान नावाची प्रक्रिया असते. कन्यादान नावाची विधी असते. त्या विधीमध्ये वडील काय करतात, आपली मुलगी त्या वराला असणारी पूर्णपणे समर्पित करत असतात. आणि ती विधी झाल्याच्या नंतर त्या मुलीचं नाव जरी बदलायचं असेल तरी त्या सासरवाडीकडल्यांना अधिकार असतो की मुलीचं नाव बदलू शकतात. म्हणजे कन्यादान होत असताना ती मुलगी असणारी आपलं सर्वस्व त्याग करते आणि दुसऱ्या असणाऱ्या एका इसमाकडे जात असताना त्यांचं सर्वस्व आपल्याला स्वीकार करते. कधी करते? जेव्हा तो इसम असणारा हिला सांभाळण्यासाठी वचन देतो तेव्हा ते करत असते. तसं पंढरीनाथा मी संसाराची आशा सोडली परंतु कधी? तुझे पायी मज झालाशे विश्वास. जेव्हा त्या मुलीला त्या वरावर विश्वास होतो तेव्हा आपल्या आईबापाला सोडते. जर वरावरच विश्वास नसेल तर मुलगी त्या आईबापाला सोडत नाही. बरोबर आहे ना? तसंच तुकोबराय सांगतात, मी माझ्या सर्व संसारावर असणारी राख रांगोळी फिरवली, राख रांगोळी केली, जाळ केला, पेट केला आपल्या भाषेमध्ये. एवढं मी सगळं केलं कशाच्याद्वारे? देवा माझा तुझ्यावर असणारा विश्वास. तुझे पायी मज झालाशे विश्वास म्हणून आशा मोकली. म्हणून मी सर्वांविषयीची आशा मोकली. देव म्हणतात, अहो तुकोबराय असं डोळे झाकून विश्वास ठेवू नका. तुकाराम महाराज म्हणतात, मी डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्यापैकी नाही. मी पाहिलंय अगोदर कुणी कुणी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना काय काय प्राप्त झालं. कुणी कुणी ठेवला? तुकोबराय सांगतात, ऋषी मुनी सिद्ध साधक अपार कळला विचार त्यासी तुझा. देवा तुझा विचार सर्वांना कळला. पुन्हा कोणाला कळावं? ऋषी मुनी सिद्ध साधक अपार सगळ्यांना तुझा विचार कळलेला आहे. अहो त्यांना विचार कळला म्हणजे त्यांना काही मिळालं का? तुकोबराय सांगतात, अरे देवा तुझ्या असणाऱ्या कासेला ते लागले आणि ते असणारे आनंदाने परिपूर्ण झाले. त्यांना तू दिलंस काय? त्यांना सुख दिलंस, परंतु असं तसं सुख नाही दिलं. ज्या सुखाचा कधीही नाश होणार नाही असं सुख दिलं. नाही नाश ते सुख दिले तयासी झाले जे उदास सर्व भावे. ते सर्व भावाने उदास झाले म्हणून ज्या सुखाला नाश नाही असं सुख त्यांच्या तू पदरात टाकलंस. देवा तू एवढं करतोस. बरं तुकोबराय तुम्ही मग आता काय करणार? काय नाही. तुझे पायी मज झालाशे विश्वास म्हणून या मोकली. तुझ्या पायावर माझा विश्वास. तुम्हाला मिळेल तरी काय? तुकोबराय माझ्याकडे आल्यानंतर तुकोबराय सांगतात, देवाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर मिळालं काय? तुकोबराय बोलतात, तुका म्हणे सुख न माये मानसी धरिले जीवेसी पाय तुझ्या. देवा मी तुझे पाय धरले जीवामध्ये आणि आमचं काय झालं? इतकं सुख प्राप्त झालं की आता आमच्या सुखाला कमी नाही. आमचं सुख असणारा आमचं मन असणारा आनंदाने परिपूर्ण भरलेले तुकोबराय सांगतात. त्या सुखामुळे मी परिपूर्ण झालो म्हणून माझा
तुझ्या पायावर विश्वास आहे, तुझे पायी मज झालासे विश्वास, म्हणून आस मोकलिले. अशा प्रकारे तुकोबरायांचा हा अभंग एकूण 5 चरणाचा. यामधून तुकोबराय भगवंताचा स्वभाव सांगून त्याच्या स्वभावाचं दर्शन करून त्याच्या स्वभावापासून आपल्याला काय लाभ प्राप्त होतो आणि अगोदरही कोणाकोणाला लाभ प्राप्त झालाय याचं विश्लेषण करणारा हा अभंग आहे. हा अभंग निवडण्याचं कारण काल सद्गुरूंची सेवा झाली, बाबांची सेवा झाली. बाबांची सेवा म्हणजे काय हो? बाबांची सेवा म्हणजे साक्षात ब्रह्मवेत्या महापुरुषाकडून भगवंताचं आणि भक्ताचं असणारं जे नातं आहे ते भगवंताचं आणि भक्ताचं नातं साक्षात बघायला जर भेटत असेल तर ते म्हणजे बाबाकडून. फार क्वचित अशी माणसं राहिलेली या जगामध्ये. पाय भरपूर आहेत, परंतु ज्या पायावर आपण डोकं ठेवावं असे पाय फार क्वचित राहिलेले आहेत आणि ते म्हणजे बाबांचे पाय होते काल आलेले. ते या ठिकाणी उभं राहून सेवा करून गेलेत. म्हणजे कसं झालं माहिती का? पावसाळ्याच्या दिवसामध्ये मुसळधार पाऊस पडावा आणि मुसळधार पाऊस पडून गेला. आताच मुसळधार पाऊस पडून गेला आणि दुसऱ्या दिवशी एकाने सांगितलं मला पटकन शेतात जायचे. कशाला जायचे रे शेतात? काय नाही म्हणे, काल खूप खूप पाऊस पडला, आज जरा ठिबक सिंचन जोडायचे. ठिबक सिंचन कळतंय म्हणजे मुसळधार पाऊस पडून गेला, आता ठिबक सिंचनाची काय गरज आहे? तसं काल मुसळधार असणारी पावसाची वर्षा झाली, भक्तिमय वातावरणाची वर्षा झाली, अमृताची वर्षा झाली. इथं आजचा दिवस हे ठिबक सिंचन सांभाळून घ्या माऊली. ठिबक सिंचनच आहे. अहो तेही ठिबक सिंचन कसं माहिती का? कितीतरी ठिकाणी नळ्या तुटलेल्या फुटलेल्या असं ठिबक सिंचन. शेवटपर्यंत पाण्याचा थेंबही येतो की नाही माहिती नाही. कसं असतं, काही गोष्टी निरर्थक असतात. कोणत्या? श्लोक सांगितला गेलेला आहे, वृथा वृष्टी समुद्रेषु. समुद्र आहे त्याच्यावर पाऊस पडणं हे वृथा आहे. काही आवश्यकता नाही समुद्रावर पाऊस पडण्याची. वृथा वृष्टी समुद्रेषु वृथा तृप्तस्य भोजनम. एखाद्याचं जेवण परिपूर्ण झाले, पंचपक्वानाने तृप्त झालाय आणि त्याला म्हणते खारा वडापाव. अरे तो पंचपक्वानाचं जेवण जेवलेलं आहे, आता त्याला वडापावची काय गरज आहे बरं? वृथा वृष्टी समुद्रेषु वृथा तृप्तस्य भोजनम वृथा दानम समर्थस्य वृथा दीपो दिवापिच. दिवस आहे आणि दिवसाला एक माणूस म्हणे कंदील घेऊन निघाला. कशासाठी निघालाच नाही? काय नाही, अंधाराचं म्हणून चाललो. अरे एवढा सूर्य लागलेला आहे. सूर्य जिथं असतो तिथं कंदिलाची आवश्यकता नसते. ज्याचं जेवण झालंय त्याला जेवणाची आवश्यकता नसते. समुद्रावर पावसाची आवश्यकता नसते. काल बाबांचे कीर्तन झाले, आज माझ्या कीर्तनाची आवश्यकताच नाही. तरी सुद्धा तुम्हा सर्वांच्या समोर ही सेवा तुमच्या चरणी समर्पित करायची आहे. म्हणून थोडंसं लेकरानं वेडवाकडं बोलणार आहे, ते कृपा करून श्रवण करावं. एकच विनंती सर्वांना, तरी अवधान ऐकिले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघडाई का. हे एवढं धाडसानं बोलण्याचं कारण काय? आता कृपा भांडवल सोडी, भरी मती माझी पोतडी, करी ज्ञानपद्य जोडी थोरा माते, मग मी संसरेन तेने, करीन संतांचे कर्णभूषणे, लेववीन सुलक्षणे विवेकाचे. याच्यासाठी सर्वांनी लक्ष देऊ नका. आपल्याला कीर्तनाचा आनंद घ्यायचा आहे. त्या अगोदर सर्वांनी प्रेमाने भजन करा. इथं काही थंडी वाजत नाही. ज्या ज्या मावशात झोपणाऱ्या असतात त्यांच्या बाजूच्यांनी त्यांना उठवून सांगा, त्यांच्या कानामध्ये झोपायचं असलं तरी बाई डोळे उघडे ठेवून झोप. ठीक आहे. सर्वांना विनंती आहे, 1 तासापर्यंत आपल्याला सेवा करायची, जास्तही करायची नाही. ठीक आहे. सर्वांनी भजन करा. विठ्ठल Thank you.
प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय देवाचा स्वभाव सांगतायत. ऐका माझ्याकडे बघा. प्रत्येक माणसाचा स्वभाव असतो, त्याची ती प्रकृती असते. स्वभाव बदलावा म्हणून बदलत नसतो माऊली. तो स्वभाव एक वेळेस झाला म्हणजे झाला. ते स्वभाव कितीही प्रयत्न करून बदलत नसतो. तुकोबाराय सांगतात आधी होता पाग्या, मग त्याचा काय केला? पाग्या म्हणजे घोड राखणार. मला तर ते परिपूर्ण रीतीने आठवत नाही, पण त्याच्या पुढचं चिंतन आठवते. आधी होती दासी, तिसी केले पट्ट राणी, मूळ स्वभाव जाईना, भीक मागता राहीना. एक दासी होती म्हणे, तिला कलेक्टरांनी पसंत केलं. कलेक्टर घरी घेऊन गेला, ती दररोज रोड होऊ लागली. तिथं विचारलं कारण काय बाबा हिची तब्येत खराब होण्याचं. तर त्यावेळेस त्याने सांगितलं की म्हणे आजपर्यंत मागून खाल्लेली सवय लागलेली आहे, माझा मागून खायचा स्वभाव झालाय. घरामध्ये बसून खावत नाही म्हणून ती तिच्या कॉलनीमध्ये जेव्हा भीक मागून खाऊ लागली तेव्हा ती लठ्ठ झाली. म्हणजे स्वभाव. तुकोबाराय सांगतात. हे विनोद म्हणजे मी बाहेर असं कुठलाही सांगितलं नाही, ग्रंथामध्ये आहे तो विनोद. तुकोबाराय सांगतात अशा प्रकारचा स्वभाव आहे. स्वभाव बदलत नसतो माऊली. काही काही खोडकर मुलं असतात, त्यांचा स्वभाव कधी बदलत नसतो. एका मुलाने मला सहजच येऊन विचारलं, महाराज म्हणे अशी कोणती गोष्ट आहे जी लांबवली, जी ओढली किती बारीक होत असते? म्हणजे आता कोणती अशी गोष्ट आहे सांगा बरं महाराज. ओढल्यानंतर बारीक होणारी गोष्ट कोणती? कपडा ओढला फाटून जातो, रबर ओढलं मोठं होतं. अशी कुठली गोष्ट आहे? त्याने सांगितलं महाराज तुम्हाला येत नाही, कीर्तन करायचं द्या म्हणे सोडून. मी म्हणलं का? ते म्हणला बिडी. म्हणजे हा असतो स्वभाव. ठीक आहे, तसं आपल्याला कीर्तनात आलं की असं हसल्याशिवाय कीर्तन झाल्यावर वाटतच नाही. हा आपला स्वभाव. ठीक आहे ना? आता याच्या पुढे विनोद भेटणार नाही तुम्हाला, एवढ्यावर समाधान मानून घ्या. ठीक आहे, स्वभाव जात नसतो. मनुष्याला जसा स्वभाव असतो तसं संतांनाही स्वभाव असतो आणि देवालाही स्वभाव असतो. मनुष्याचा स्वभावाचं काय सांगावं मॅडम? तुमच्या आमच्या आहेच की लई जर प्रश्न पडला असला तर आपल्या आपल्या सासूचा स्वभाव आठवून बघा, आपल्या आपल्या शेजारणीचा स्वभाव आठवून बघा. आता माणसाचा स्वभाव सांगण्याची गरज नाही. संतांचा स्वभाव तर सांगितला. मोकळे मन रसाळ वाणी, याची गुणी संपन्न. संतांचा स्वभाव त्यांचाही विषय नाही बोलण्याचा. आज आहे देवाचा स्वभाव बोलण्याचा विषय. देवाचा स्वभाव कसा असतो? अनेक देवाच्या स्वभावामध्ये पैलू आहेत. त्यापैकी पहिला देवाचा स्वभाव आहे देव म्हणजे शांत स्वरूप आहे. कशावरून म्हणतात तुकोबाराय? श्लोक सांगतोय का? देवाचा स्वभाव शांत आहे. सर्वांनी श्लोक म्हणा. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभंगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. कसा इथं देवाचा स्वभाव? इथं सांगितला शांताकारं. देवाचा स्वभाव इथं शांत आहे, परंतु सातत्यानं देव शांतच राहतो असं काही नाही. मग देवाचा कधी कधी स्वभाव बदलतो. देव कधी कधी शांत असणारा देव खोडीवर उतरतो, देव खोड्या करतो. अहो कधीपासून देव खोड्या करायला लागला? अहो देव असणारा मोठ्यापणीच खोड्या करत नाही, तो असणारा लहानपणापासून खोड्या करतो. किती लहानपणापासून? गवळणी सांगतात ते किती लहानपणापासून खोड्या करतो. रांगत रंगली चोरित कृष्ण परमात्मा खोड्या करतो. कधीपासून घेतो? रांगत रंगली चोरीत लोणी धावणी धरीती गवळ. कधीपासून देवाने खोड्या केल्या? आवाज जेव्हा तो रांगत होता तेव्हापासून खोड्या केल्या. देवाची एक खोडी सांगावी तुम्हाला? रांगत असताना खोड्या करत होता. काय नेमकी खोड्या करायचा तो? गवळणी सांगतात अगं हा काय खोड्या करतो? गवळणी सांगती गाराणी
रात्री आला चक्रपाणी, खावोनी दही दूध तूप लोणी, अवघी फोडिली विरजणी. आम्ही असणार दही दूध तूप लोणी ठेवलेलं, देव येतो चोरी करतो खाऊन जातो. काय तुझ्या देवाच्या खोड्या कमी सांगावे यशोदेला. यशोदे बाळ तुझा काना, बरोबर सोसू धिंगाणा, अशा खोड्या सांगतायत. कितीतरी देवाने खोड्या केला. एक गवळण म्हणते, गवळण सांगते, दुसरी आली धावणी याने गे बाय काय केली करणी, पतीची दाढी माझी वेली, दोहीशी गाठ बांधली, गाठ बाई कोणाशी सुठेना, यशोदे बाळ तुझा काना. इतका असणार त्याच्या खोड्या. आम्हा पतीच्या वेणीची आणि पत्नीच्या दाढीची गाठ बांधली. बरोबर आहे, चुकलं का जरा? म्हणजे तुम्ही लक्ष देऊन ऐकायला. पतीच्या दाढीची आणि माझ्या वेणीची गाठ मागे असा तुझा कृष्ण आहे का? म्हणजे किती खोडे. एवढंच नाही, एक तर आली, परवा आला आमच्या घरा, दारी निजला होता म्हातारा. म्हाताराच म्हणतात ना, हे म्हातारा मुलगा म्हणत नाही, मुलगी म्हणत नाही. बायको पहिली सवय लागते अख्ख्या घराला म्हातारा म्हणायची. आगाऊपणा तिथून चालू होते. ठीक आहे, परवा आला आमच्या घरा, दारी निजला होता म्हातारा, घेऊनी ताकाचा डेरा आणि सैरा तयावरी फोडीला. ताकाचा डेरा फोडीला. नेमकं कोणता डेरा फुटला असेल? जे बाजूवर झोपलेला होता ती डेरा फुटला असेल का वरून टाकलेला? दोन्ही फुटले असतील महाराज. एवढ्या देवाने खोड्या कराव्या. ह्या सगळ्या देवाच्या खोड्या आहेत. ऐसी ऐकता घराणी, यशोदे नयनी आले पाणी, कृष्णा खोडी दे टाकूनी. कृष्णाला सांगितलं, अरे खोड्या कशाला करतो, खोडी टाकून दे. त्याच्यानंतर देवाने एक मास देवे खोडी नाही केली. सांगण्याचा उद्देश काय? हे सगळ्या देवाच्या खोड्या आहेत. गवळणी यशोदेकडे जाऊन म्हणायचं, गवळणी यशोदेला घरानं सांगताना म्हणतात, तुझा मुलगा तुझी तुला गोड वाटे, याच्या खोड्या किती सांगू, मही सिंधू पत्र आटे. मही असणारा पूर्ण ही पृथ्वी असणारी जर लेखित कागद केली आणि पूर्ण समुद्राची असणारी शाई केली तरी याच्या खोड्या संपत नाही. म्हणजे देवाचा स्वभाव कसा आहे बोला? खोडकर आहे. पहिला देवाचा स्वभाव शांत, दुसरा देवाचा स्वभाव खोडकर, तिसरा देवाचा स्वभाव आहे प्रेमळ. सर्वांविषयी देव प्रेम दाखवत असतो. कशावरून प्रेमळ स्वभाव देवाचा? त्याचं कारण आहे, देवाने आपल्याला राहण्यासाठी एवढी पृथ्वी निर्माण केली. जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. यानं सगळं दिलं हो देवाने. जाऊ द्या, देव असणारा प्रेमळ आहे. देत असतो देव, प्रेमळ आहे. कधी कधी देव रागीट आहे. कधी देव रागीट आहे हो? तुकाराम महाराज सांगतात, राग येतो देवा राग येतो देवा. राग आला असेल कदाचित. राग येतो देवा तुका म्हणे नेघे सेवा. देवाला राग येतो त्यावेळेस सेवा घेत नाही देव. देवाला कधी कधी सौम्य राग येतो आणि कधी कधी फार त्वरित राग येतो. कधी देवाला सौम्य राग येतो? जेव्हा आपण देवाला शिव्या देतो त्यावेळेस देव सौम्य रागात असतो, त्याला वाईट वाटत नाही. देवाची आपण निंदा करतो तेव्हा त्याला वाईट वाटत नाही. किती लोक तरी म्हटले देव हा राम हा काल्पनिक आहे, देवाला वाईट वाटलं नाही हो. राम हा काल्पनिक आहे म्हटलं तरी देवाला वाईट वाटलं नाही. देवाला मग राग कधी येतो? देवाला राग तेव्हा येतो, हरिदासाची कोणा न घडावे निंदा, हरिदासाची कोणा न घडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याची. हरिदासाची निंदा करू नये महाराज. का महाराज लोकांची निंदा करू नये? का हरिदासाची निंदा करू नये? देवाला सहन नाही होत. मग देव रागावतो महाराज. देव रागीट आहे. आपण देवाचे कोणते कोणते स्वभाव पाहिले? डोळे उघडून मावशी सांगा. मावशी म्हणजे कोणतेही मावशी सांगा, तसं काय नाही. फक्त ज्या झोपलेल्या होत्या त्यांना ऐकू जावं म्हणून म्हटलं, बाकी माझं काही बोलण्याचा हेतू नाही.
ऐका तुकोबाराय सांगतात, देवाचा शांत स्वभाव आहे, कधी कधी देवाचा खोडकर स्वभाव आहे, कधी कधी देवाचा प्रेमळ स्वभाव आहे, कधी कधी देवाचा रागीट स्वभाव आहे. त्याचप्रमाणे देवाचा स्वभाव कधी कधी असणारा धैर्यशील आहे. धीर आहे देवाच्या अंतःकरणामध्ये. कधी दिसला व देवाचा धैर्यशील स्वभाव. धैर्यशील स्वभाव म्हणजे काय? धैर्यशील स्वभाव म्हणजे फार बिकट परिस्थिती आली तरी आपला असणारं जे तत्व आहे ते न सोडता स्थिरतेने विचार करून राहणे, याला धैर्यशील स्वभाव असं म्हणा. तुकोबाराय म्हणतात देव असणारा धैर्यशील आहे, त्याच्या ठिकाणी संयम आहे. कशावरून? जेव्हापासून पुंडलिकाने सांगितलं विटेवर उभार, तेव्हापासून देव विटेवरून खाली आला. कधीपासून उभा आहे? योगी 28 विटेवरी उभा. किती दिवसापासून? 28 युगापासून परमात्मा विटेवर उभा आहे. 28 युग झाली देव विटेवर उभा आहे. म्हणजे देवाचं हे धैर्य आहे. एवढंच नाही महाराज, देवाचं आणखी धैर्य सांगू. राजश्वी नावाचा यज्ञ देवाने करायचं ठरवलं होतं आणि त्या यज्ञामध्ये शिशुपालाला, आणि शिशुपालाने 100 शिव्या दिल्या तरी सुद्धा देव त्याला काही सुद्धा म्हणाला नाही. राजश्वी यागाची ये सभासदी, तो शिशुपाल शततः दुर्वाक्य शब्दी निस्तेजीला 100 शिव्या दिल्या तरी देवाने त्याला सहन केलं. म्हणजे देव कसा आहे? धैर्यशील आहे. त्याचप्रमाणे आता इथं देवाचा धीर दिसला. धीरच्या विरुद्धार्थी काय असतो? धीरच्या विरुद्धार्थी उतावीळ. कसा असतो? उतावीळ. देव कधी कधी उतावीळ असतो. कधी उतावीळ असतो देव? तर ऐका, जेव्हा देवाकडे आपण जातो त्यावेळेस आपल्या भेटीसाठी देव उतावीळ असतो. संपदा सोहळा नावडे मनासी, करीते टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मानसी, कै एकादशी आषाढी. आम्ही जाऊ पण त्याला आमची आवड आहे का? तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे म्हणी, त्याचे चक्र पाणी वाट पाहे. तो आपला तिथं वाट पाहत असतो. तो वाट पाहण्यासाठी आपला वाट पाहत असतो. तुकोबाराय सांगतात, आल्यानो संसारा उठा वेग करा, पुढं शरण जा उदारा पांडुरंगा. त्याच्या पुढचं चरण काय? थांबा, दुसरं प्रमाण घ्या. संसारामध्ये आल्यानंतर पंढरपूरला जा, अशा अर्थाचा एक प्रमाण आहे. पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंगा. तिथं काय करतो? वाट पाहे उभा, भेटीची आवडी, पुढं कृपाळू तातडी उतावीळ. हा देवाचा उतावीळ स्वभाव आहे. देव वाट पाहत असताना उतावीळ असतो, पण कधी कधी जास्तच उतावीळ असतो. कधी जास्तच उतावीळ असतो? भक्तीचं काम करण्यासाठी देव जास्तच उतावीळ असतो. जास्त म्हणजे किती? अभंगाचं पहिलं चरण.
भक्तीची आकारा तो उभा सांगतात कसा आहे बो देव उतावीळ आहे पण किती उतावीळ बहु उतावीळ भक्तीची आकाजा कशासाठी उतावीळपणा देवाचा हा स्वभाव कशासाठी देवाने स्वीकारला तो उभा सांगतात भक्तीची आकाजा जे भक्त असणार ना त्यांचं काम करण्यासाठी भगवंत असणारा उतावीळ असतो उतावीळ उतावीळ म्हणजे काय हो उतावीळ उतावीळ म्हणजे काय आपण सर्वजण उतावीळ हा शब्द वापरतो बरोबर आहे बाबा काय उतावीळ पोरग आहे जाऊ द्या सगळ्यांच्या एक म्हण पाठांतरातली आहे पूर्ण महाराष्ट्राच्या म्हण पाठांतरातली आहे काय असतं ते काहीतरी तो मला ते म्हण आठवत नाही आता त्याचा अर्थ असा होतो की त्या म्हणीचा असा अर्थ होतो कोणीतरी एक मुलगा उपवर झाला म्हणजे लग्नाला आला गुडघ्याला भाष्य काय उतावळा गुडघ्याला हे फक्त मला म्हणायचं नव्हतं तुमच्याकडून म्हणून घ्यायचं याचा अर्थ काय होतो उतावळा नवरा गुडघ्याला बसून हे आपण का म्हणतो त्याचं कारण असं आहे जो व्यक्ती असणारा लग्नासाठी उतावीळ झालाय तसं बाशिंग कुठं बांधलं जातो पायाला कोण म्हणलं तुमच्या लग्नात असंच केलं कुठं बांधलं जातं कपाळाला बांधलं जातं ना बांधलं जाईल तुम्हाला बांधलं जाईल कुठं बांधलं जातं कपाळाला बांधलं जातं पण तो इतका उतावीळ झालेला असतो की त्याला कपाळाला बाशिंग बांधायचं हे त्याच्या लक्षात राहिलेलं नाही आणि त्याने कुठं बांधलं असा अर्थ होतो याचा अर्थ काय माहिती का याच्यामधून एकच अर्थ घ्यायचा आहे जे काम ज्या रीतीनं करायचंय त्या रीतीनं करण्याची बुद्धी न होणं म्हणजे उतावीळ होणं जे काम ज्या रीतीनं ज्या पद्धतीनं करायचंय ते त्या पद्धतीनं गडबडीच्या ओघामध्ये न करता येणं म्हणजे उतावीळ होणं समजला ना अर्थ ऐका मग देव कधी उतावीळ होतो देव भक्तीच्या काम करण्यासाठी जे भक्त आहेत त्यांचं काम करण्यासाठी उतावीळ होतो म्हणजे ज्या पद्धतीनं जे काम करायचंय त्या पद्धतीनं ते करत नाही आता एक पद्धत आहे बघा सांगतो पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्यांचा अधिकार किती मोठा आहे त्यांनी आपल्या अनंतेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये येऊन कोणीही त्यांच्यासोबत नसताना उगं झाडून काढणं हे असणारं हे जे कार्य आहे त्यांचं हे फार प्रेमाचं कार्य आहे परंतु ते करणं म्हणजे त्यांच्या पदाला शोभेल एवढा असं आहे का ते खरं तर आपण काम केलं पाहिजे मला काय म्हणायचं हे लक्षात घ्या तुम्ही स्वच्छ भारतकडे जाऊ नका म्हणजे त्यांचा अधिकार वेगळा किंवा आणखी एक सोपं उदाहरण म्हणून सांगतो मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या गावातल्या येऊन ग्रामपंचायत मध्ये बसून ग्रामपंचायतचं कामकाज करणं हे योग्य आहे का नाही हे योग्य नाही परंतु ते करणं ही पद्धती चुकीची आहे याला कोणी कार्य म्हणणार नाही तसं देव असणारा कसा आहे देव असणारा पाहायला गेलं तर ऐका यशस्वी अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ऐसे साही गुणवर्य वस्ती जेत ज्याने या सगळ्या जगाची निर्मिती केली तो परमात्मा किती मोठा आहे या सगळ्या जगाचं ज्याने दान दिलं ज्याने हे विश्व निर्मिले या जगाचं दान दिलं या जगाचं दान ऐसा एवढा जगदानी हे जगाचं दान करणारा तो परमात्मा आपल्याला देह त्याने दिला देवे दिला देह या देहामध्ये असणारे प्राण देवानेच दिले बरोबर आहे त्याने जीव आपल्याला दिला त्याने सर्व दिली इंद्रिय हातपाय सगळं आपल्याला त्याने दिलं हे सृष्टीतलं सगळं त्याने दिलं एवढा तो अधिकारी असणारा तो भक्ताचं काम करायच्या वेळेला तो रीत विसरतो ती पद्धती विसरतो तसं पाहायला गेलं तर त्याने एक आदेश दिला तर सगळी भक्ताचे काम होऊन जातात बरं का एवढा त्याचा मोठा अधिकार आहे तरी सुद्धा तो असणारा आपण स्वतः येऊन ते भक्ताचे कार्य करत असतो तो भगवंत भक्ताचे कार्य करत असताना कुठल्याही प्रकारची रीत सांभाळत नाही आपुली आला
किती गोड प्रमाण आहे बघा. आपोलिया लाजा दहावे भक्ताची काजा, म्हणजे आपली असणारी प्रतिष्ठा न जोपासता, त्या प्रतिष्ठेचा भार न ठेवता देव असणाऱ्या भक्ताचे कामं काय भक्ताची कामं करतो देव, नेमकं कसं काय 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 कामं करतो. तुकोबाराय सांगतात, जेव्हा हा देव भक्ताची कामं करत असतो त्यावेळेस लाजिरस बाळगत नाही. असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. तो भक्ताच्या घरी जातो, काम करतो. एक प्रसंग असा सांगितला जातो, चोखोबारायांची पत्नी बरोबर होती आणि पत्नीनं सांगितलं, अहो म्हणे ननंदेला काय म्हणतात तो आपल्याकडे, वंश का, कुठं कुठं वहिनी म्हणतात, इथं काय म्हणतात आपल्याकडे वंश. अहो वंशला जाऊन सांगा की त्यांची वहिनी गरोदर आहे, तिचे दिवस भरलेले आहेत आणि तिचं असणारं जे प्रसूती काळ जवळ आलेला आहे, त्याच्यासाठी वंशला जाऊन सांगा, पाठवून द्या त्यांना. मग असं म्हटल्यानंतर चोखोबाराई निघाले. चोखोबाराई जात असताना त्यांना वाटेत वारकरी मिळाली. आणि वारकऱ्याचं कसं असतं, ह्यांना पाठविलेलं असतं शेतात किंवा यांना पाठविलेलं असतं दुकानावर. दुकानावर जात जात जर एखाद्या हरिभक्ताची गाडी आली आणि त्यांनी सांगितलं चला साथ करायला, तर निघाले हे दुकान बंद करून. असं होतं ना. तसंच चोखोबाराई सुद्धा निघाले. तेवढ्यामध्ये वारकरी भेटले आणि वारकऱ्यांनी सांगितलं, चोखोबाराई अहो चला पंढरीला जाऊन येऊ. पंढरीला पांडुरंगाच्या दर्शनाला गेले ना चोखोबाराई. पत्नी असणारी गरोदर आहे, प्रसूती काल जवळ आलेला आहे, असं असताना सुद्धा गेले. मग ते तिकडे गेल्यानंतर इकडं वहिनीला असणाऱ्या पोट दुखू लागलं आणि पोट दुखू लागल्यानंतर पांडुरंग परमात्म्याला असं वाटलं की यांचं पोट दुखतंय. आणि कसं असतं, मला त्याच्यातली काही माहिती नाही, परंतु जे वाचलेलं आहे त्याच्यापैकी सांगतो. प्रसूतीचा काळ म्हणजे आईसाठी अंतकाळ असतो. म्हणूनच आपल्या इथं शब्द आहे बघा, बाळांत, म्हणजे बाळ किंवा अंत दोन्हीपैकी एकच ज्याच्यामधून प्राप्त होणार आहे अशी अवस्था म्हणजे प्रसूतीचा काळ. आणि ती अवस्था बिकट. त्या अवस्थेमध्ये फार आईलाही कष्ट होतं. माताला माता सुद्धा सांगतात, 9 मास कष्टलाची 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्मजाड तुझी मान अडकली, आकांतू ते जननी दुःखे दाही मुकुली. म्हणजे ती अवस्था कशी आहे, आकांत, आणि आकांत करून ओरडण्याची अवस्था एवढी महिलेवर येते म्हणजे त्या बाळंतपणामध्ये. आणि या अवस्थेमध्ये असणारी चोखोबारायांची पत्नी होती. देवालाही कष्ट वाटलं. देव म्हणाले, जर मी तिथं नाही गेलो आणि होऊ नये ते झालं तर मग माझ्यावर शब्द येईल. म्हणून देव असणारा वंशचं रूप धारण केलं, चोखोबारायांच्या दारामध्ये आले आणि हाक मारू लागले, वहिनी उघडा दार, हाक मारी, वहिनी उघडा दार, हाक मारी, वहिनी
परमात्म्याने हे काम करावं का? परमात्म्याने हे काम, अहो जो सर्वांचा मालक आहे त्यांनी हे काम करावं का? तरी सुद्धा हे काम करतो म्हणजे तो हुतावेळ आहे. बहुहुतावेळ भक्तीची आकाजा, रीत सोडून काम भगवंत करतो. हे असं करतो. आणि हे सगळ्यात जास्त जर कोणासोबत काम केले असेल देवाने तर ते म्हणजे नामदेवराय. नामदेवरायांचं देवाने काय करावं? अहो नामदेवरायासोबत देव खेळावे. नामदेवरायांनी खा म्हटलं की खावं, नामदेवरायांनी बस म्हटलं की बसावं. नामदेवरायांनी सांगितलं चल देवा आंघोळीला जायचंय, आज दिवाळी आहे. देवाने विटेवर उभं राहायचं सोडून, त्या बडव्यांची पूजा घ्यायचं सोडून नामदेवरायांच्या घरी जावं. आणि येत असताना घोंगडी पांघरून यावं, कोणी पाहू नये म्हणून एवढं देवानी करावं. म्हणजे देव नामदेवरायासाठी किती करतो. आणि त्या नामदेवरायांची आठवण तुकोबरायांना येऊन तुकोबराय सांगतात, बहुतावेळ भक्तीची आकाजा, व्हावे केशी राजा. माय बापा आई वडील जसं आपल्या मुलांचे असणारे सर्व अपराध क्षमा करतात, तसं परमात्मा तुम्ही सुद्धा सर्व भक्तांचे अपराध क्षमा करता. एवढा तुमचा मोठा अधिकार आहे परमात्मा. याच्यामुळेच माझा तुमच्या पायावर विश्वास जडलेला आहे. अभंगाचं दुसरं चरण. तुझे पाय सुख झाला सेवेचा, तुझे पाय देवा तुझा असा स्वभाव आहे म्हणून तुझे पायी मज झाला से विश्वास. तुझ्या पायावर माझा पूर्ण विश्वास झाला देवा. म्हणजे काय केलं तू कुबारायतून? काय नाही म्हणे, सर्वांविषयीची माझी जी आशा होती ती संपून गेली देवा. आता माझी कुणावर आशा राहिली नाही. एकमेव मला तू आधार दिसतोय देवा. आता मला दुसरं कुणाकडेही जायचं नाही. देवाच्या पायावर विश्वास होणं म्हणजे काय नेमकं हे आपण पाहू. या चरणामध्ये तुकोबराय गोडार्थाने सांगताय. देवाच्या पायावर विश्वास एखाद्याचा झाला म्हणजे त्याच्या जीवनात काय झालं? काही नाही. त्याच्या जीवनात दुसरं जे जे काही आहे देवाला सोडून त्याच्यापासून त्याची असणारी निरस्ता होणं म्हणजे देवाच्या पायावर विश्वास होणे.
आपण म्हणतो आम्ही देवाचे भक्त आहे, आपण म्हणतो आम्ही पंढरीनाथाचे भक्त आहे, आमच्या गळ्यात माळ आहे, म्हणजे आमचा देवावर विश्वास आहे. जर देवावर विश्वास असला तर आपण आपलं पोट भरण्यासाठी जे प्रयत्न करतो ते सुद्धा संपून जातात. जेव्हा आपले पोट भरण्याचे जे उपाय आहेत ते सुद्धा आपण देवावर सोडून दिले की समजावा आपला देवाच्या पायावर विश्वास आहे. एक उदाहरण घ्या की देवाच्या पायावर विश्वास झाल्याशिवाय देव सुद्धा जवळ येत नाही. विश्वास होणं म्हणजे काय? सर्वाविषयीची आशा सोडून देणं म्हणजे देवाच्या पायावर विश्वास होणं. ऐका, द्रौपदीचं क्षीरहरण होत होतं, वस्त्रहरण होत होतं. जोपर्यंत द्रौपदी तिथं बसलेल्या लोकांना हाका मारत होती, तिथं बसलेल्या सगळ्यांना सांगत होती, भीष्माचार्य बघा माझ्यावर अत्याचार होतोय, तुम्ही मला सोडवा. आपल्या पतींना हाक मारत होती, 5 जणांना बोलवत होती, अरे पांडवांनो या माझ्याकडे बघा, मला सोडवा. तोपर्यंत देव आला का? नाही आला. तिनं बाकीच्यांना हाका मारायच्या सोडल्या, परंतु आपला हात काही ती सोडत नाही. हातानं का होईना परंतु तिनं असणार आपलं वस्त्र धरून ठेवलेलं होतं. तोपर्यंतही देव आलेला नाही. आणि जेव्हा असणारे हात वर करून म्हटली, देवा मी तुझीच आहे, तुझ्यावर माझा विश्वास आहे. एवढंच नाही, तुझे पायी मज झालाशी विश्वास, म्हणून आस मोकलिली. या सर्वांकडून माझ्या सुटकेची जी आशा होती ती मी सोडून दिली. आता तरी ये. तेव्हा देव धावत आला. त्वरा झाली देवा काय प्रमाण टाकीले मागे. त्वरा झाली देवा, गरुडाला माग टाकला आणि द्रौपदीच्या लागे पाण नारायणी. देवाला त्वरा झाली आणि गरुडाला सुद्धा माग टाकलं. कशासाठी देवाने हे केलं? द्रौपदीसाठी. पण कधी केलं? जेव्हा आस मोकलिली, दुसऱ्याकडून मदतीची इच्छा संपली, तेव्हा देवावर परिपूर्ण विश्वास आहे म्हणायचं. विश्वास असणं म्हणजे काय हो? अत्यंत श्रद्धा. त्याच्याशिवाय दुसरं कोणी आपल्यासाठी नाही असा अंतकरणामध्ये ठाम विश्वास असणार, तेव्हाच असणारे. म्हणून आस मोकलोनी आस, झालो सर्वस्वे उदास. असा जेव्हा आपण हो, भक्त म्हणायचं तरी कोणाला? ज्यांचे आशापाश निवारून गेलेले आहेत आणि परिपूर्ण भगवंताचे झालेले त्यांना भक्त म्हणा. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशापास निवारून, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. असा असणारा परमात्मा सर्वस्व आशा सोडून देणाऱ्याला सर्वस्व देतो. तुकोबरायांनी सांगितलं, मी सर्वस्व आशा सोडून देवा तुझ्याकडे आलो. मग देवानी तुकोबरायांची परीक्षा घ्यायची ठरवली. देव म्हणतात, तुकोबराय सर्व आशा सोडली, तुम्ही माझ्याकडे आलात, माझ्यावर तुम्ही विश्वास दाखवला. अहो तुकोबराय, पण माझ्यावर विश्वास दाखवत असताना एवढा तरी विचार करायला पाहिजे होता ना की मी खरंच बाबा तसा आहे की नाही. कोणाचा तर अनुभव असला पाहिजे. आता आपल्याकडे बघा ना, एक साधारण असा नियम आहे. आपल्याला जिथं ज्या ठिकाणाहून माल खरेदी करायचा आहे त्या ठिकाणाच्या अगोदर आपण विचारपूस करतो की. किंवा एक गोष्ट आहे, एक म्हण आहे म्हण काय मला माहिती नाही. बाजारात गेल्यानंतर अगोदर काय विकत घ्यावं? बाजारात गेल्यानंतर अगोदर काय विकत घ्यावं? कोणी म्हणेल पिशवी, म्हणजे बाजारातलं दुसरं खरेदी केल्यास त्याच्यात टाकता यावं. नाही, बाजारात गेल्यानंतर पहिली अक्कल खरेदी करावी. म्हणजे 4 दुकानात जावं, विचारपूस करावी, जे माल घ्यायचा आहे त्याच्याविषयीची खात्री करावी. 4 दुकानात जाऊन विचारपूस केल्याशिवाय कुठला माल घेऊ नये. एखाद्या गावाला जायचे, अनोळखी रस्ता आहे, त्या मार्गावर कुणीतरी चाललेला असावा, त्या मार्गाचं ज्याला ज्ञान आहे त्याला बघावं, त्याला विचारावं, हा मार्ग चांगला आहे का बाबा, या मार्गाने गेल्यानंतर काही अडचण तर येणार नाही असं म्हणावं आणि नंतर त्या मार्गाने चालावं. तुकोबराय, तुम्ही सर्व आशा सोडून माझ्यावर विश्वास ठेवता, परंतु याच्या अगोदर कोणी असं केलंय का? तुकोबराय सांगतात की एका जणाने नाही केलं, त्याची यादी मोठी आहे. कोण कोण आहे? अभंगाचं 3रं चरण. ऋषी मुनी Thank you.
अरे देवा, तू म्हणतोस ना अगोदर पुढच्यांचा विचार करावा, कोणी गेले की नाही ती वाट बघावी, मग नंतर त्याच्यावर चालावं. बाजारात गेल्यानंतर अगोदर विचारपूस करावी. मी विचारपूस केली नाही असं वाटतंय तुला? मी उगच सर्वस्वावर सर्व आशा सोडून दिल्या आणि मी उगत तुझ्या पाठीमागे लागलो असं वाटतंय तेव्हा तुला? नाही नाही, मी विचार केला. कोण कोण तुझ्या पाठीमागे आले याची मी यादी सांगतो. ऋषी मुनी सिद्ध साधक अपार कळला विचार त्यासी विचार तुझा कळला. कुणासी? ऋषी मुनी सिद्ध साधक अपार. एक म्हणून सांग.